तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत गणासाठी निवडणूक जे ते होताना पाहायला मिळते। उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा सर्व पक्षांना एकत्रित आणण्याची कमाल केली। उमेश पाटील स्वतः कुरुल गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दादा, पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आज जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे, काय सांगाल? आज माझा अर्ज भरण्याच्या करता आणि आमचे इतर सहकारी आमचा भाऊ संतोष पाटील त्या ठिकाणी उमेदवार आहे आणि अजून 1-2 उमेदवार अर्ज भरायला 10,000पेक्षा जास्त पब्लिक आज या ठिकाणी गोळा झालं। याचा अर्थ या मोहोळ तालुक्यानं शिक्कामोर्तब केलेला आहे की आमच्या विचाराचे सगळेचे सगळे उमेदवार 6 झडपी सदस्य 12 पंचायत समिती सदस्य आजच निवडून आलेले आहेत। आमचा विजय निश्चित झालेला आहे। राजन पाटील असं म्हणतात की समोर उमेदवार नाहीत विरोधी पक्षांकडे आणि त्यामुळे सर्वांना एकत्रित आणावं लागतंय। राजन पाटलाला या रॅलीची दृश्य दाखवा, मोहोळ तालुका काय म्हणतोय हे राजन पाटलाला दाखवा। तुम्ही खरं तर चॅलेंज दिलेलं होतं राजन पाटलांनी किंवा त्यांच्या परिवारानं कुठंही निवडणूक लढवाय त्यांच्या विरोधात ते म्हणतायत निवडणूक ही पैलवानाच्या विरोधात होते, अशा लोकांच्या विरोधात होत नाही म्हणून टाळी मारतायत तुमच्यासाठी। राजन पाटील पळपुटे आहेत। माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याचं धाडस राजन पाटलांनी दाखवलेलं नाहीये। राजन पाटील माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याला घाबरले म्हणून त्यांनी निवडणूक लढवली नाही। मला घाबरून ते पक्ष सोडून पळून गेले आणि आता निवडणुकीला ते उभे राहू शकले नाहीत। माझं आव्हान त्यांनी स्वीकारलं नाही, त्यामुळं जन्मत त्यांचा पराभव होणार आहे त्यांना माहित होतं म्हणून त्यांनी ती हिंमत दाखवली नाही। निकाल काय असेल 6 जिल्हा परिषद गटासाठी आणि 12 पंचायतसाठी? 6च्या 6 झडपी आणि 12च्या 12 पंचायत समिती हे आमच्या विचाराचे येणार। राष्ट्रवादी, तुतारी आणि धनुष्यबाण 12च्या 12 पंचायत समिती सदस्य आणि 6 जिल्हा परिषदमध्ये आमच्या विचारांचे उमेदवार निवडून येतील असा आशावाद जो आहे तो उमेश पाटील या ठिकाणी व्यक्त करतायत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते मोहोळच्या तहसील कार्यालयात पोहोचलेले आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना जी आहे ती या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळते। भाजपने देखील जोरदार शक्ती प्रदर्शन केले आणि भाजप स्वबळावरती निवडणूक लढवते, त्यामुळं मोहोळच्या रंगात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन युगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।